तर आम्ही पुरण्या करायला घेतलेल्या आहेत. तर हा नवीनच माझा फर्स्ट ब्लॉग आहे. गाईस, आता माझं चॅनल नवीन निघालेलं आहे रामचुनिता. तर आता 2 तारखेला आमची यात्रा आहे. तर आम्ही पुरण्या करायला घेतलेल्या आहेत. तर हा नवीनच माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर हा रवा भाजायला घेतलाय. हा, आणि एके साईडला नारळ, खोबरं आपलं ओलं. मी ओलं खोबरं वापरते, सुकं नाही. ते दोन्ही भाजून घ्यायचं, पूर्ण चांगलं भाजायचं. मग नाहीतर मग ते आपण बोलतो बघ, करंजा वास येतो वगैरे, जास्त दिवस आला का तसा वास नाही येणार. छान होतं मस्त ते. आणि तूप गरम करायचं, पिठी साखर, ते सगळं दुसरं बाकीचं मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते. मी तुम्हाला दाखवलं रवा आणि खोबरं भाजत होती, नारळ. ते आता भाजून झालंय माझं. आता रवा आणि नारळ भाजून एका टोपात केलंय. आता थोड्या वेळातच पिठी साखर दाखवते तुम्हाला. 2 किलोच्या आहेत हा पुरण्या. या बाबा, करायला पण या तुम्ही. आणि त्याच्यामध्ये ना खोबरं 4 नारळ टाकलेत, 4 नारळ. आणि मी 1.5 किलो पिठी साखर टाकलेली. तर मला थोडी कमी वाटते, म्हणून त्याच्या अर्धा किलो मधली अजून पाव किलो एवढी टाकली, म्हणजे 1.25 किलो झाली. आपल्या गोडीवरती आहेत, कसे पाहिजे तसे. जास्त कोणाला गोड आवडतात, कोणाला कमी गोड आवडतात, पण थोडे गोड असले का खायला पण छान वाटतात. तूप आणि पिठी साखर ते आता गरम करते. ते पण गरम करून त्याच्यात टाकायचंय. तूप आणि पिठी साखर आहे हा गोडीसाठी. आता पिठी साखर वितळायला आले. अजून थोडी वितळली का मग छान होते ना, गोड गोड होतात छान. म्हणजे आपल्याला त्रास नाही कशाचाच. आमची डिसेंबरच्या मध्ये एकादशीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा येते, वाल्मिकी ऋषीची, नायगाव कोळीवाड्यातली. तर 2 तारखेला, ह्यावेळी 2 तारखे लवकर आले. तर ते आहे करंजा, म्हणजे आमच्याकडे सर्वांकडे करंजा होतात, पण ह्या तर स्पेशल करंजा आहेत. बघा तुम्ही, ड्रायफ्रूट वगैरे भरपूर छान एकदम करंजा करायला घेतलेले आहेत. कोणाला खायचे असतील ना तर आमच्या घरी या, माझा ब्लॉग बघा आणि या तुम्ही. आणि म्हणजे ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, अजून दाखवते तुम्हाला, अजून भरपूर काम आहे हा. हे बघा, पण हे स्पेशल आहेत ना करंजा, स्पेशल, एकदम स्पेशल. ब्लॉग बघा आणि मला म्हणजे कमेंट करून सांगा कशा झाल्यात, कशा नाही, आणि कशा दिसतात ते पण सांगा मला, म्हणजे मला समजेल. आणि तुमची कशी रेसिपी आहे ती पण मला दाखवा, म्हणजे मी त्या पद्धतीने पण करू शकते. ही माझी पद्धत आहे आमच्या इकडची. अजून भरपूर त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकायचे, गरम आहे ना म्हणून मी थोडी हे करते. हे वेलची पावडर, वेलची आणि जायफळ थोडं जास्त टाकायचं, त्याचा सुगंध छान येतो. बघ केवढा वास, बघ केवढा आला, बापरे. बस, जास्त नाही. जायफळने कसं आपल्या पोटाला त्रास नाही होत जायफळने. हे बघ, चारोळी, द्राक्ष आणि बदाम थोडं जास्त टाकलं का दिसताना पण टमटमीत दिसतात आणि खायला पण छान. भरपूर ड्रायफ्रूट आहे. हे आता मिक्स करते मी, नंतर तूप टाकते. सुगंध बघ किती छान येत चाललाय. त्याचा जायफळचं पावडर टाकला ना, अजून हे बघ 2 किलोच्या पुरण्या. तर त्याच्यामध्ये 2 किलो रवा घेतला, 4 नारळ ओले, आणि पिठी साखर 1.5 किलो पिठी साखर.
त्यात ते टाकते त्याच्यामध्ये. हे बघा गरम आहे ना म्हणून मी ह्याच्याने करते, नाहीतर मी बरोबर हातानेच केले असते. बघा कशी छान दिसते बघा, एकदम टमटमीत मस्त बघ. गरम आहे पण. अजून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट येणार आहे, तूप येणार आहे. आपल्या मनाप्रमाणे टाकायचे ड्रायफ्रूट, एवढं असं काय नाही काय एवढंच टाकलं पाहिजे, पण जेवढं आपल्याला घराला म्हणजे पाहुण्यांना द्यायचे तर थोडा चांगला करायचे. वर्षातून एकदा आपल्याकडे पाहुणे येतील, आपण कोणाला देणार, तर थोडं चांगलंच पाहिजे. बघा मिक्स करायला घेतलंय बघा. कसं झालंय बोला, मला सांगा. वा त्याचा वास बघ केवढा, सुगंध किती छान येतो बघा. तुम्हाला नाही येत, मला येतो. तुम्ही ते जवळ असेल तुम्हाला पण आला असता. गरम आहे ना म्हणून मी हाताने नाही करत, नाही तर मी हातानेच केले असते. हे नारळ, ओला नारळ आपण भाजलेला बघ तो, आणि रवा त्यात मिक्स करते. थोडं गरम आहे ना, आत्ताच भाजलंय ना. गरम गरम केलं थोडं चांगलं होते, म्हणजे सगळं मिक्स छान होते आणि नरम होते. आपलं हे पुरवण आहे ना, नरम होते. त्याच्यामध्ये नारळाच्या कपच्या पण आहेत बघ कुठे कुठे, त्या काढते मी. तुम्हाला असेल काय काय निवडते असं काय नाही, नारळ आहे नारळ. मस्त बघ छान आहे. गरम गरम आहे ना, गरम गरम आहे. आणि हे बघ त्याच्यामध्ये तूप हे घेतलंय, हा वेलची पावडर, वेलची जायफळ त्याचं पावडर केलेलं मी करूनच ठेवते. वेलची जायफळचं पावडर. आणि हे बघ ड्रायफ्रूट, द्राक्ष आहेत, बदाम आहेत आणि चारोळी. आपल्या मनावरती आपण काहीतरी ड्रायफ्रूट टाकू शकतो, पण जरा जास्त टाकले तर थोडं खायला पण छान लागतात ना. वर्षातून एकदा आपण सण करतो तर चांगलाच पाहिजे ना. अजून काय भरपूर आहे, अजून काय म्हणजे काय काय आयटम करेन तुम्ही सांगणार नाही मी. तुम्ही बघा माझे ब्लॉग बघा आणि मला सांगा कशी काय वाटली तुम्हाला माझ्या करंज्या. आपण तूप टाकते, मी तूप लास्टला टाकते कारण ते एकदम घट्ट होते ना, म्हणून तूप लास्टला. हे बघा मस्त थोडं थोडं करून टाकूया, म्हणजे मिक्स करायला तेवढा त्रास नाही. हे बघा एवढं टमटमीत आपला पुरण्याचं सारण बघ कसं मस्त झालंय. हे काय इझी असते, याला काय एवढं हे नसते, फक्त ते सारण मस्त छान भाजलं ना का वास पण छान येतो त्याचा आणि खायला पण छान लागते. आणि जास्त दिवस ठेवू पण शकतो त्यात पुरण्या. हे आता बघ राहिलेलं तर सगळं टाकूया त्याच्यात. थोडं जास्त टाकलं का खायला पण छान वाटतात. मस्त झालं, रेडी. बघ ती ओलं ओलं एकदम आहे.
आता सारण रेडी झालेलं आहे. आता ह्या करंज्या मी थोड्या वेळातच करेन. जेवते आणि थोडं आता मच्छीला जायचं आहे ना, आमच्या इथे बाजार भरतो तिथे. मच्छी घेऊन येणार, मग नंतर ह्या करंज्या करेन. तर ह्याचा ब्लॉग मी एक्स्ट्रा दाखवेन, म्हणजे दुसरा दाखवेन करंज्या बनवताना. हा फक्त सारण बनवताना ब्लॉग दाखवलाय. पण या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामची नीता. थँक्यू.